नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय दंड संहितेमध्ये एखाद्या व्यक्तीची हत्या झाली असेल तर त्या व्यक्तीला कलम 302 नुसार शिक्षा दिली जात असे. परंतु नवीन भारतीय न्यायसंहितामध्ये हत्या करणाऱ्या व्यक्तीला कलम 101 नुसार शिक्षा दिली जाईल. कलम 101 काय सांगते या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोड्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भारतीय दंड संहितेतील कलम 300 मध्ये हत्येची व्याख्या केलेली आहे. तर भारतीय न्यायसंहिता 2023 मध्ये 99 मध्ये हत्येची व्याख्या केलेली आहे. मित्रांनो, भारतीय न्यायसंहिता कलम 99 नुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने एखादी कृती केलेली असेल आणि त्या कृतीमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा हे आरोपीला माहीत आहे की अशा प्रकारची त्या व्यक्तीला जर शारीरिक इजा केली असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि त्याची कृती केली आणि त्याच्यामुळे मृत्यू झाला असेल किंवा आणि अशी शारीरिक इजा ही नैसर्गिक मृत्यू होण्यास पुरेशी आहे किंवा आरोपीला हे माहीत आहे की त्या व्यक्तीला एखादा आजार आहे आणि त्या व्यक्तीला अशा पद्धतीने जर इजा केली असेल किंवा खायला दिलेले असेल तर अशा पद्धतीने जर वार केला असेल तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. तर असे करणाऱ्या व्यक्तीला भारतीय न्यायसंहिता 101 नुसार शिक्षा दिली जाईल. मित्रांनो, भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 101 हे काय सांगते तर मित्रांनो, कलम 101 नुसार एखाद्या व्यक्तीची हत्या करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच भारतीय न्यायसंहितेतील कलम 101 पोटकलम 2 नुसार 5 किंवा अधिक व्यक्तीच्या गटाने वंश, जात किंवा समुदाय किंवा लिंग किंवा जन्मस्थान किंवा भाषा, वैयक्तिक श्रद्धा किंवा इतर कोणत्याही कारणास्तव एकत्रितपणे कृती केलेली असेल तर त्या गटातील प्रत्येक सदस्याला जन्मठेपेची किंवा मृत्यूदंडाची शिक्षाही होऊ शकते. तर मित्रांनो, आपण आत्ताच भारतीय न्यायसंहितेतील कलम 101 व त्याची व्याख्या 99 मध्ये सांगितलेली आहे. या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.